राज्यातल्या नगरपंचायतींच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अगदी शेवटचे काहीच दिवस या निवडणुकांच्या मतदानासाठी उरले आहेत. राज्यात सत्तेत असणारी महायुती या निवडणुकीत जोरदार प्रचार करत आहे. महायुतीतील तिन्ही मुख्य पक्ष म्हणजेच भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट अगदी घराघरात जाऊन प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार साधारण राज्याचा प्रत्येक कानाकोपऱ्यात सभा घेत आहेत. एवढंच नाही तर राज्यात एकत्र सत्तेत असताना सुद्धा तिन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते रोजच एकमेकांवर जहर टीका करत आहेत. कुठे एकनाथ शिंदे भाजपवर टीका करताना अहंकाराने रावणाची लंका सुद्धा जाळली असं म्हणतायत, तर त्याला उत्तर देताना आम्हीच तुमची लंका जाळू असं फडणवीस म्हणतायत. कुठे भाजपच्या राजन पाटलांचे चिरंजीव थेट अजित पवारांना आव्हान देत आहेत, तर त्यांना उत्तर देताना अजित पवार सगळ्यांची मस्ती जिरवली जाईल असं म्हणतायत. कुठे निलेश राणे आपले सख्य बंधू मंत्री निलेश राणे यांच्यावर टीका करतायत, तर त्याला उत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणतायत. या 2 तारखेनंतर काय होणार आहे हे रवींद्र चव्हाण त्यांच्या पक्षालाच माहीत आहे. पण एवढा सगळा होत असताना या निवडणुकात राज्यात विरोधात असणारे महाविकास आघाडी मात्र कुठेच दिसत नाहीये. अगदी प्रचाराचे शेवटचे दिवस राहिले असताना सुद्धा शिवसेना, उद्धव ठाकरे गट, राज ठाकरे यांची मनसे, महाराष्ट्र काँग्रेस आणि शरद पवार गट कुठेच प्रचार करताना दिसत नाहीत. नक्की महाविकास आघाडीतील या पक्षांनी काय स्ट्रॅटेजी केली आहे आणि येणाऱ्या महापालिका निवडणुका ठाकरे बंधू आजपर्यंत लढले नाहीत, एवढ्या ताकदीने लढणार आहेत का? आता शरद पवार नक्की कोणता डाव टाकतील आणि या निवडणुकात काँग्रेसची नक्की काय भूमिका असेल, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा. राज्यात तब्बल 8 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. मागच्या निवडणुकांवेळी राज्यात 15 वर्षाच्या सत्तेनंतर परिवर्तन झालं होतं. राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत होते. पण मागच्या निवडणुकीवेळी सुद्धा राज्यात सगळेच पक्ष सोबळावर लढले होते. अगदी मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपनं सोबळावर निवडणुका लढवल्या होत्या. पण पुढच्या 8 वर्षात राज्यातलं राजकारण पूर्णपणे म्हणजे 186 डिग्रीने फिरलेलं आहे.